आज आपण डॉक्टर प्रसाद जोशी यांना भेटणार आहोत। एक अतिशय दीर्घानुभवी शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडे आदरपूर्वक पाहिलं जातं। MSc, M.Ed, M.Phil, PhD त्यासोबतच जर्नलिझम अँड कम्युनिकेशन यामधील डिप्लोमाही त्यांनी पूर्ण केलेला आहे। सध्या पुण्यातील आदर्श कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च इथे सहयोगी प्राध्यापक म्हणून ते काम करत असून त्यांनी तरुणांच्या मनाला आकार देण्यासाठी 27 वर्ष समर्पित केली आहेत। अध्यापनाच्या पलीकडे डॉक्टर जोशी यांनी आदर्श महाविद्यालयाचे IQAC समन्वयक आणि पुणे नगर वाचन मंदिर या प्रतिष्ठित सार्वजनिक वाचनालयाचे सहसचिव म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत। त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांना इंदुमती कन्हैयालाल ठाकूर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। डॉक्टर प्रसाद जोशी हे केवळ एक लेखक नसून त्यांनी प्रतिष्ठित जर्नल्समध्ये 15हून अधिक शोध निबंध लिहिले। त्यासोबतच इयत्ता 7वीच्या भूगोल पुस्तकासाठीही त्यांनी खूप महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। शिक्षण, संशोधन आणि सामुदायिक सेवेसाठी त्यांची बांधिलकी या सगळ्यामुळेच कायमच त्यांच्याकडे एक अनुकरणीय व्यक्ती म्हणून आदराने पाहिलं जातं। तर डॉक्टर प्रसाद जोशी यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, नमस्कार। मी डॉक्टर प्रसाद जोशी आज आपल्याशी अध्यापन क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी आपल्याशी मी संवाद साधणार आहे। गेल्या 10 वर्षात म्हणजे गेल्या दशकामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे बदल घडून आले। त्यामध्ये संरचनात्मक बदलांचा सुद्धा समावेश होऊ शकतो। विशेषतः कोरोना महामारीनंतर ही कोरोना महामारी आपण सर्वांनी 2020 आणि 2021 या 2 वर्षांमध्ये अनुभवली आणि ह्या काळामध्ये शिक्षणामध्ये अनेक प्रकारचे बदल घडले। विशेषतः या कालावधीत व तदनंतर जे पारंपरिक जो शिक्षणाचा ढाचा होता तो म्हणजे प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन याचाच एक भाग म्हणून त्या प्रत्यक्ष वर्ग अध्यापनाच्या बरोबरीने आता ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल शिक्षण हा सुद्धा एक मोठा बदल कोरोना महामारीनंतर झालेला आहे असं आपल्याला आढळतं। अध्यापन क्षेत्रातल्या करिअर संधी या खरं तर मित्रांनो या खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहेत। आपण जरी सोशल मीडिया उदाहरणार्थ काय व्हॉट्सॲप असेल किंवा स्नॅपचॅट आहे, इंस्टाग्राम आहे, अशा प्रकारचा सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि या व्यतिरिक्त काही प्रिंट मीडियामधनं सुद्धा ज्या आपण बातम्या वाचता की इतके शिक्षक अतिरिक्त झाले, असं झालं, तरी मी आपल्याला नम्रपणाने नमूद करू इच्छितो की अध्यापन क्षेत्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती संधी उपलब्ध आहेत आणि मी जर विधान करत असेल तर त्याचं कारण मीमांसा हे देणं मी माझं कर्तव्य समजतो। मित्रो, भारत हा जगातला लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून 2 क्रमांकाचा देश आहे। चीन नंतर भारताची लोकसंख्या जगात सर्वात जास्त आणि मोठी लोकसंख्या समजली जाते। भारताची लोकसंख्या एका अंदाजाप्रमाणे सध्या 139 कोटी आहे। एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये बाल आणि तरुण वर्गाचं प्रमाण हे खूप मोठं आहे आणि आता 21व्या शतकातील पालकांच्या भूमिकेचा जर आपण विचार केला तर बहुतांशी सर्व पालकांना आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण देण्याची तीव्र इच्छा असते आणि या इच्छेपोटी ते चांगल्या शैक्षणिक संस्थेच्या शोधात हे पालक असतात आणि आपल्या पाल्याला चांगल्या संस्थेमध्ये ते दाखल करतात आणि तिथं त्याचं शिक्षण घडवण्याचा प्रयत्न करतात। आता मित्रो, चांगल्या शिक्षण संस्थेला उत्तम आणि परिणामकारक शिक्षणाची गरज ही भासणारच आहे आणि म्हणूनच ही पालकांची बदलती भूमिका, त्यांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि भारताच्या लोकसंख्येचा एकूण त्याची वाढ हे लक्षात घेता अध्यापन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत असं मी निश्चितपणे नमूद करतो। शिक्षक होण्यासाठी हे शिक्षक जे आहेत हे फक्त एकाच पातळीवर कार्य करत नाहीत, तर ते विविध पातळ्यांवरती कार्य करत असतात। उदाहरणार्थ काही शिक्षक हे पूर्व प्राथमिक वर्गांमध्ये शिक्षक म्हणून काम करतात, काही प्राथमिक शिक्षक असतात, काही माध्यमिक शिक्षक असतात, काही शिक्षक हे उच्च माध्यमिक शिक्षक असतात आणि काही शिक्षक हे महाविद्यालय आणि विद्यापीठ ह्या ठिकाणांमध्ये अध्यापनाचं कार्य करत असतात। या प्रत्येक घटकासाठी जी शिक्षक होण्यासाठी जी अर्हता आहे ही विविध प्रकारची अर्हता आहे। आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याशी संवाद साधताना
मी पूर्व प्राथमिक स्तरावरील शिक्षकांबद्दलचा विचार मी काही नंतर करणार आहे, परंतु आपण जी सुरुवात करूया ती प्राथमिक शिक्षकांपासून सुरुवात करू. एखाद्या व्यक्तीला म्हणजे आता तुम्ही विद्यार्थी आहात आत्ता, तर तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल भावी काळामध्ये, तर प्राथमिक शिक्षक व्हायचं असेल, तर तुम्हाला किमान 12वी इयत्ता पास असणं हे आवश्यक आहे. फक्त 12वी इयत्ता पास असून चालणार नाही, तर त्या बरोबरीने तुम्हाला शिक्षण विषयातली पदविका, ज्याला एक लोकप्रिय नाव जे तुम्हाला माहिती आहे ते म्हणजे डी-एड, ह्याची पात्रता असणं आपल्याला आवश्यक आहे. आणि मित्रहो, नवीन काळानुसार आता फक्त 12वी आणि डी-एड एवढीच अर्हता आवश्यक नाही, तर त्या बरोबरीने तुम्ही डी-एड झाल्यानंतर तुम्हाला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेमध्ये अर्हता प्राप्त व्हावं लागेल, किंवा राज्यस्तरावर जी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित केली जाते, ह्या परीक्षेमध्ये आपल्याला पात्र व्हावे लागेल. मग आपण परत एकदा बघूया. जर तुम्हाला प्राथमिक शिक्षक व्हायचं असेल तर तुम्ही 12वी पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला डी-एड ही शिक्षणशास्त्रातली पदविका ही तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि तिसरी कंडिशन किंवा तिसरा निकष तो म्हणजे तुम्ही केंद्रीय किंवा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिषदेमध्ये अर्हता प्राप्त असणं आवश्यक आहे. आता यानंतर आपण माध्यमिक स्तराच्या शिक्षकांकरता कोणती अर्हता आहे याची माहिती घेऊया. ज्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षक व्हायचं आहे त्यांना ते स्वतः पदवी धारण करणारे असले पाहिजेत. म्हणजे दे शुड बी ग्रॅज्युएटेड, त्यांच्याकडे पदवी असली पाहिजे आणि शक्यतो ही पदवी शालेय विषयातली असावी. त्याचप्रमाणे त्यांनी बी-एडची पदवी देखील धारण केलेली असावी, म्हणजे शिक्षणशास्त्र विषयातील पदवी धारण केलेली असावी. आणि तिसरा निकष तो म्हणजे, परत एकदा मी उच्चार करतो, तो म्हणजे माध्यमिक स्तराकरता सुद्धा तुम्हाला केंद्रीय किंवा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये अर्हता प्राप्त होणं हे अनिवार्य आहे. प्राथमिक आणि माध्यमिक यानंतरचा शिक्षणाचा स्तर तो म्हणजे उच्च माध्यमिक. आता जर का तुम्हाला उच्च माध्यमिक स्तरावरील म्हणजे 11वी आणि 12वीच्या वर्गांना शिकवण्याकरता शिक्षक व्हायचं असेल, तर तुमच्याकडे पदव्युत्तर अर्हता असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही संबंधित विषयात मास्टर्सचे पदव्युत्तर पदवी धारण करणं आवश्यक आहे. त्याचं उदाहरण म्हणजे MSc, MA, M.Com किंवा अन्य मास्टर लेव्हलच्या ज्या पदव्या आहेत ती धारण करणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त आपल्याला शिक्षण क्षेत्रातली पदवी धारण करणं हे अनिवार्य आहे. म्हणजे MSc B.Ed किंवा MA आणि B.Ed किंवा M.Com आणि B.Ed अशा प्रकारची अर्हता ही उच्च माध्यमिक शिक्षकांना आवश्यक असते. परंतु मित्रो, परत एक गोष्ट मी आपल्याला निश्चितपणे या गोष्टीची माहिती देऊ इच्छितो. ती म्हणजे आत्ता जे काही मी अर्हता सांगितली ही आज लागू असलेली अर्हता आहे. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आणि ही अंमलबजावणी झाल्यानंतर या प्रकारची जी पात्रता आहे यामध्ये काही अंशतः बदल होऊ शकतो आणि याची नोंद आपण जरूर घ्या. यानंतरचा शिक्षणाचा स्तर आहे तो म्हणजे वरिष्ठ महाविद्यालय किंवा विद्यापीठामध्ये ज्या व्यक्तींना अध्यापनाचं कार्य करायचं आहे तो स्तर, त्याला आपण सिनियर कॉलेज असं म्हणूया. हायर एज्युकेशन किंवा उच्च शिक्षणामध्ये उच्च शिक्षण स्तरावर ज्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यांच्यासाठी अर्हता एक थोडी वेगळ्या प्रकारची आहे. त्यांच्या अर्हतेमध्ये एकूण 2 गोष्टींचा समावेश होतो, किमान 2 गोष्टींचा. पहिला निकष तो म्हणजे ज्याला वरिष्ठ महाविद्यालयात अगर विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये अध्यापनाचं कार्य करायचे शिक्षक म्हणून त्यांना संबंधित विषयातली पदव्युत्तर पदवी किमान 55% गुणांसकट पास होणं हे अनिवार्य आहे. या व्यतिरिक्त तो उमेदवार हा नेट, आता त्याला सध्या UGC नेट या नावाने ओळखलं जातं, ती UGC नेट ही पात्रता परीक्षा किंवा राज्यस्तरावरील स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे राज्य पात्रता परीक्षा यामध्ये अर्हता प्राप्त होणं हे अनिवार्य आहे. अशा प्रकारे पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि शिक्षणाच्या उच्च स्तरावर म्हणजे हायर एज्युकेशनच्या स्तरावरती शिक्षकांसाठी अर्हता ही विविध प्रकारची आहे.
आताच मी उल्लेख केला तो म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक होण्यासाठी तुम्हाला केंद्रीय किंवा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये अर्हता प्राप्त होणं हे आवश्यक आहे. म्हणजे CTET किंवा महाराष्ट्र TET. याच्यातलं आणखी एक विशेष मी अवश्य नमूद करतो, की ज्या विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावरील शिक्षक व्हायचे आहे, म्हणजे ज्यांना इयत्ता 1ली ते 6वी या वर्गासाठी शिक्षक व्हायचे आहे, त्यांना CTET किंवा महाराष्ट्र TET या परीक्षांमधला पेपर 1 उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षक व्हायचे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवायचे, तिथे अध्यापन करायचे, त्यांना या दोनपैकी एका परीक्षेमधला पेपर 2 उत्तीर्ण असणं हे अनिवार्य अट आहे. B.Ed आणि M.Ed या दोन्ही अभ्यासक्रमांबद्दल जर बोलायचं झालं तर या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये 2 बाबी या समान आहेत. सर्वप्रथम हे दोन्हीही अभ्यासक्रम हे 2 वर्ष मुदतीचे आहेत. म्हणजे B.Edची मुदत 2 वर्ष आहे, त्याचप्रमाणे M.Edची मुदत 2 वर्ष आहे. आणि या दोन्हीही अभ्यासक्रमांचं वर्गीकरण हे व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये करण्यात आलेलं आहे. तर या 2 समान गोष्टी या दोन्ही कोर्समध्ये आहेत. आता यापुढे मी याला कोर्स न म्हणता मी याला शिक्षणक्रम असं म्हणणार आहे. म्हणजे B.Ed शिक्षणक्रम आणि M.Ed शिक्षणक्रम. आता हा B.Ed आणि M.Ed आपल्याला कोणत्या महाविद्यालयातून करता येईल याची माहिती आपण आता घेण्याचा हा प्रयत्न करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांशी सर्व जिल्ह्यांमध्ये बरीच ही शिक्षणशास्त्र महाविद्यालय आहेत. आणि ह्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयांमधून की ज्याला लोकप्रियरित्या B.Ed कॉलेजेस म्हणून ओळखलं जातं, तर अशा B.Ed कॉलेजेस किंवा शिक्षणशास्त्र महाविद्यालयांमधून आपण B.Ed शिक्षणक्रमाकरता म्हणजे B.Ed अभ्यासक्रमाकरता आपण प्रवेश घेऊ शकता. आणि आपल्याला जर का M.Ed करायचं असेल, म्हणजे मास्टर ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षणशास्त्र क्षेत्रातली पदव्युत्तर अभ्यासक्रम जर आपल्याला करायचा असेल, तर त्याची सोय काही विशिष्ट निवडक शिक्षणशास्त्र महाविद्यालयांमध्ये आहे. आणि विविध अकृषी विद्यापीठांच्या शिक्षणशास्त्र विभागामार्फत ह्या प्रकारचे शिक्षणक्रम किंवा अभ्यासक्रम हे राबवले जातात. तर अशा प्रकारे B.Ed आणि M.Ed या दोन्ही शिक्षणक्रमांना आपण कुठे प्रवेश घेऊ शकता याबद्दल माहिती देण्याचा हा मी प्रयत्न केला. आता कुठे प्रवेश घेऊ शकता ही माहिती आपण बघितली, पण हा प्रवेश घेण्याकरता पात्रता कोणती आहे याची माहिती आपण घेऊ. जर तुम्हाला B.Ed या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही पदवीधारक हे असले पाहिजे. म्हणजे यू शुड बी अ ग्रॅज्युएट इन अ पर्टिक्युलर सब्जेक्ट. विशिष्ट विषयातली पदवी ही आपण धारण केलेली असली पाहिजे. आणि त्या पदवीला आपल्याला किमान 50% गुण असणं हे अनिवार्य अट आहे. आपलं जर का M.Ed म्हणजे मास्टर ऑफ एज्युकेशन या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर आपण पदवीधारक तर पाहिजेच, परंतु त्या व्यतिरिक्त आपल्याकडे शिक्षणशास्त्रातली पदवी म्हणजे ज्याला लोकप्रियरित्या आपण B.Ed म्हणून संबोधतो, तर ही B.Ed पदवी आपल्याकडनं असणं आवश्यक आहे. आता ही पदवी नुसती असून आवश्यक नाही, तर प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला एक एंट्रन्स टेस्ट ही द्यावी लागते. त्याला सध्या महाराष्ट्रामध्ये CET या नावाने ओळखलं जातं. 2017 सालानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल या नावाचे एक यंत्रणा महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेली आहे. आणि ही यंत्रणा विविध अभ्यासक्रमांकरता प्रवेश परीक्षांचं आयोजन करते. त्यातील B.Ed कोर्सकरता जी प्रवेश परीक्षा आहे त्या प्रवेश परीक्षेला आपण ॲपियर होणं आणि त्यामध्ये क्वालिफाय होणं म्हणजे अर्हता प्राप्त होणं हे B.Ed प्रवेशासाठी अनिवार्य अट आहे. आता B.Ed या कोर्सचा जर आपण विचार केला तर या कोर्सची वैशिष्ट्ये काय आहेत ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. B.Ed कोर्स हा एक खूप सक्षम आणि सर्वव्यापी कोर्स अशा स्वरूपाचा कोर्स करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. याचा जो पाया आहे तो म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर द टीचर एज्युकेशन. हा जो फ्रेमवर्क आहे, ही जी अभ्यासक्रमाची चौकट आहे ती NCT म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन
या संस्थेने निश्चित केलेली आहे आणि या चौकटीच्या आधारे विविध विद्यापीठं आपला अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस हा तयार करत असतात. बी एड अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने 4 क्षेत्र आहेत. त्यातलं पहिलं क्षेत्र म्हणजे कोर कोर्सेस, की जे सर्व विद्यार्थ्यांना मग त्यांचं विशिष्ट ज्ञान हे कोणत्याही विषयातले असू दे, त्यांना कोर कोर्सेस हे पूर्ण करावे लागतात. त्यातलं दुसरं क्षेत्र या अभ्यासक्रमातलं ते म्हणजे ऑप्शनल कोर्सेस. विद्यार्थ्यांनी पदवी स्तरावरती जे विषय अभ्यासलेले आहेत त्या विषयाशी संबंधित हे ऑप्शनल कोर्सेस असतात आणि असे कोर्सेस निवडण्याची मुभा ही विद्यार्थ्यांना आहे. या स्वरूपातलं तिसरं क्षेत्र ते म्हणजे प्रॅक्टिसिंग फॉर कन्स्ट्रक्टिव्हिस्ट टीचिंग अँड लर्निंग. या क्षेत्रामध्ये आपल्याला विविधांगी अनुभव हे दिले जातात आणि ते प्रत्यक्ष वर्गाध्यापनाशी संबंधित आहेत. ज्याप्रमाणे आपल्याला छात्र सेवाकाल म्हणजे त्याला उमेदवारी सेवाकाल आणि इंग्लिशमध्ये इंटर्नशिप म्हटलं जातं. तर असा इंटर्नशिपचा कालावधी पूर्ण करणं हे बी एड विद्यार्थ्याला आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे पाठ घेण्याची संधी ही विद्यार्थ्याला दिली जाते, की ज्या पाठांमध्ये सूक्ष्म अध्यापन पाठ, एकात्मिक पाठ, त्याचप्रमाणे शिक्षणातील प्रतिमानांवर आधारित पाठ, तंत्रज्ञानावर आधारित पाठ अशा विविध प्रकारच्या पाठांचं आयोजन हे महाविद्यालय किंवा विद्यापीठामार्फत केलं जातं आणि हे पाठ घेणं विद्यार्थ्याला अनिवार्य असतं. यातला चौथा एरिया म्हणजे तुमचा व्यावसायिक विकास घडून यावा या दृष्टीने काही कोर्सेस हे या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्यातल्या काही कोर्सेसची नावं मी फक्त आपल्याला सांगतो आणि बहुतांशी कोर्सेस हे बी एडच्या दुसऱ्या वर्षाला आपल्याला शिकायला मिळतात. त्यातली नावं अशी आहेत: रीडिंग अँड रिफ्लेक्टिंग ऑन टेक्स्ट, अंडरस्टँडिंग सेल्फ म्हणजे स्वची ओळख, बेसिक्स इन रिसर्च संशोधनातील मूलभूत संज्ञा किंवा मूलभूत माहिती, ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन आणि ओपन कोर्स. ओपन कोर्स म्हणजे त्याला तुम्हाला निवड करायला विविध त्यांनी संधी दिलेल्या आहेत, विविध प्रकारचे कोर्सेस प्रस्तावित केलेले आहेत आणि अशा प्रकारे या 4 क्षेत्रामध्ये जर आपण माहिती घेतलीत तर आपण एक यशस्वी आणि परिणामकारक शिक्षक म्हणून कार्य करू शकाल अशी मला खात्री आहे. बी एड किंवा एम एड हे शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला अध्यापन आणि इतर क्षेत्रातल्या संधी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. सुरुवातीला आपण बी एड शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर कोणत्या संधी उपलब्ध आहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तुम्ही ज्यावेळी यशस्वीरित्या बी एड शिक्षणक्रम पूर्ण कराल त्यावेळी आपण पारंपरिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यामधून शिक्षक म्हणून अध्यापनाचं कार्य करू शकता. आता त्याचप्रमाणे हल्ली काही शाळा या अशासकीय संस्थांनी या दत्तक घेतलेल्या आहेत आणि या शाळांमधनं अशासकीय संस्था म्हणजे NGOच्या वतीनं काही शिक्षक या अध्यापनाचं कार्य करतात. म्हणजेच तुम्ही आता अशासकीय संस्थांच्या माध्यमातून सुद्धा विविध शाळांमध्ये अध्यापनाचं कार्य हे शिक्षक म्हणून करू शकता. आता मी आपल्याला अगोदरच माहिती दिली आहे ती म्हणजे कोरोना पॅन्डेमिक महामारीनंतर शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठे बदल झाले. तो त्यातला सगळ्यात महत्त्वाचा बदल होता तो म्हणजे त्या शिक्षणाचा काही भाग हा फेस टू फेस मोडमध्ये न घेता ऑनलाईन किंवा डिजिटल शिक्षण या पद्धतीनं काही अभ्यासक्रम हे देण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला. आता ह्या सेटअपमध्ये किंवा अशा प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये म्हणजे ऑनलाईन डिजिटल शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांची गरज ही निश्चितपणे आहे. मात्र केवळ तो शिक्षक म्हणून नाही तर त्याला विविध प्रकारच्या भूमिका या पार पाडाव्या लागतात. याचं एक मी उदाहरण देतो. कोरोना महामारीच्या काळात आपण यूट्यूब अगर इतर काही लोकप्रिय संकेतस्थळांवरून काही शैक्षणिक व्हिडिओ पाहिले असतील. हा व्हिडिओ जर आपण पाहिलात तर आपल्याला असं लक्षात येईल की त्या व्हिडिओमध्ये एखादी व्यक्ती ही तुमच्याशी संवाद साधत होती, म्हणजे ते कथन काहीतरी करत होते. त्याचप्रमाणे आपल्या नजरेसमोर त्या स्क्रीनवर त्या पडद्यावरती विविध प्रकारची चित्र, विविध प्रकारचे व्हिडिओ किंवा काही प्रकारचे ग्राफिक्स त्यामध्ये आपण आलेख आहेत असं म्हणूया. तर हे चित्र, व्हिडिओ, ग्राफिक्स हे आपल्यासमोर येत होतं. मग ह्या सर्व गोष्टी करणं हे एका व्यक्तीचं काम आहे का? तर नाही. मित्रहो,
ऑनलाईन एज्युकेशन किंवा डिजिटल एज्युकेशन या क्षेत्रामध्ये तुम्हाला शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करावी लागेल. आणि मग ही शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करण्यासाठी कंटेंट एडिटर म्हणजे आशयाचं संपादक, त्याला आशय संपादक म्हणू. त्यानंतर आशय व्यवस्थापक किंवा आशयाचं लेखक म्हणजे आशय लेखक, आशय संपादक, आशय व्यवस्थापक, त्याचप्रमाणे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट म्हणजे त्या प्रत्येक विषयाशी संबंधित जो तज्ज्ञ व्यक्ती आहे ती तज्ज्ञ व्यक्ती म्हणून आपण काम करू शकता. आणि एखादा माणूस त्याचा समजा एखाद्या विषयाचा व्हॉईस चांगला असेल तर तो व्हॉईस ओव्हर म्हणजे त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओला अनुषंगिक सपोर्टिव्ह व्हॉईस देण्याचं काम तो इंडिव्हिज्युअल तो शिक्षक करू शकेल. त्याचप्रमाणे एखादा शिक्षक या संपूर्ण व्यवस्थेमध्ये प्रेझेंटर म्हणजे सादरकर्ता म्हणून काम करेल. ज्या शिक्षकाचा ड्रॉइंग चांगला आहे किंवा ज्याची चित्रकला चांगली आहे तो ग्राफिक डिझायनर म्हणून काम करू शकेल. म्हणजे अशा प्रकारच्या विविधांगी भूमिका या आपण जर अंगीकारू शकलो तर एका उत्कृष्ट शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती आपल्याला करता येईल. आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ निर्मितीचं काम हे या पुढच्या काळामध्ये हे मोठ्या प्रमाणात होणार आहे. आता हे आपण जे बघितलं ते म्हणजे पारंपरिक अध्यापन आणि हे नवीन युगातलं डिजिटल आणि ऑनलाईन क्षेत्रात कोणत्या अध्यापनाची संधी आहेत त्याबद्दल माहिती बघितली. आता ह्या संधींव्यतिरिक्त शासकीय व्यवस्थेत म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर ज्याला म्हणतो त्या शासकीय व्यवस्थेत आणि खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा शिक्षकांना ही मोठ्या प्रमाणात संधी आहे. आता गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये म्हणजे शासकीय क्षेत्रामध्ये संधी कुठे आहेत तर आपल्या सर्वांना माहिती आहे की स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांमध्ये वर्ग 2 आणि वर्ग 1 या अधिकाऱ्यांची निवड होते. मग जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचेच उपशिक्षणाधिकारी, पंचायत समिती म्हणजे तालुका पातळीवरती गट शिक्षणाधिकारी अशा विविध पदांवरती आपण BEd नंतर तुम्ही काम करू शकता. मात्र हे थेट अध्यापनाचं काम नसून हे शैक्षणिक प्रशासनाचं कार्य आहे. त्याचप्रमाणे शासनाच्याच आणखी एका योजनेअंतर्गत आपण डाएट म्हणजे डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग या संस्थांमधनं सुद्धा की या संस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्थापन केलेल्या आहेत आणि अशा संस्थांमधून आपण अध्यापनाचं कार्य करू शकता. तर अशा प्रकारे शासकीय क्षेत्रात सुद्धा अध्यापनाच्या म्हणजे शिक्षकांना या भरपूर मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. मग आता खाजगी क्षेत्राचं काय तर सध्या खाजगी क्षेत्रामध्ये बहुतांशी मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांचं पर्सनल आणि HR डिपार्टमेंट म्हणजे HR विभाग, मनुष्यबळ व्यवस्थापन विभाग हा अस्तित्वात असतो. आणि या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाच्या अंतर्गत विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. मग या प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी कोण करणार तर त्यांनासुद्धा प्रशिक्षित शिक्षकांची गरज असते. मग ज्या विद्यार्थ्यांना BEd हे पदवी ते धारण करतात की त्याचप्रमाणे ह्या ट्रेनर होण्यासाठी किंवा या कंपन्यांमार्फत जे उपक्रम राबवले जातात त्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला इतरही काही गोष्टींची आवश्यकता असते. परंतु अशा प्रकारे शासकीय क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र या दोन्ही क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि विशेषतः कोरोना महामारीनंतर बऱ्याच कंपन्यांनी त्यांच्याकडे जे नवीन कर्मचारी नेमले जातात त्यांच्या प्रशिक्षणाकरता वेब बेस्ड टीचिंग या प्रकारची व्यवस्था सुरू केलेली आहे. आणि या व्यवस्थेअंतर्गत तुम्हाला म्हणजे तुम्ही जर शिक्षक म्हणून काम करायला इच्छुक असाल तर या क्षेत्रामध्ये WBT प्लॅटफॉर्मवरील शिक्षक म्हणून मोठ्या प्रमाणात संधी या उपलब्ध आहेत. आता या करिअरच्या दृष्टिकोनातनं आणखी एका क्षेत्राचा मी अवश्य उल्लेख करतो ते म्हणजे भारताची संरक्षण दलं, त्याला भारताचे आर्म्ड फोर्सेस असं म्हणतात. ह्या आर्म्ड फोर्सेसमध्ये म्हणजे संरक्षण दलांमध्ये 3 विभाग आहेत, भूदल, नौदल आणि हवाई दल. आणि या तिन्ही विभागांमध्ये आपल्याला शिक्षक म्हणून काम करण्याची ही संधी मिळू शकते. आपण सुरुवात करू या भूदलापासून. तर भूदलामध्ये आर्मी एज्युकेशन कॉर्प्स या नावाची एक स्वतंत्र शाखा आहे. आणि या शाखेमध्ये जे कर्मचारी आणि अधिकारी असतात त्यांच्यासाठी
एक विशिष्ट प्रकारचं जे अर्हता आहे त्यामध्ये बी.एड पदवी ही देखील अर्हता त्यांच्या त्या पदाकरताच्या आवश्यकतेमध्ये ही नमूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच आपण बी.एड शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर प्रयत्न करून आपण भारतीय भूदलामध्ये, भारताच्या संरक्षण दलांमध्ये शिक्षक म्हणून अवश्य काम करू शकता. आता याच्या व्यतिरिक्त आणखी एक उदाहरण मी आपल्याला देतो. ते म्हणजे सध्या शाळा आणि महाविद्यालय यांच्या बरोबरीनं ट्युशन्स आणि कोचिंग क्लासेस हे यांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. मात्र आता मी इथे फक्त उल्लेख सुरुवातीला जो करतो तो तुमचा मी ट्यूटर म्हणून करतो. मग तुम्हाला जर का ट्यूटर म्हणून कार्य करायचं असेल तर बाहेरचे जे छोटे आणि मोठे खाजगी क्लासेस आहेत, शिकवणी वर्ग आहेत, या शिकवणी वर्गामध्ये आपण शिक्षक किंवा ट्यूटर म्हणून काम करू शकता. आणि त्याचप्रमाणे आत्ता मी जो उल्लेख केला तो म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन. ह्या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये ई ट्यूटर याशा स्वरूपाच्या पदांना किंवा अशा स्वरूपाच्या जॉबना ही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ह्या ई ट्यूटरचं काम काय असतं तर जे विकसित देश आहेत, जे युरोपमधले, पश्चिम युरोपातले विशुद्ध जे विकसित देश आहेत ते देश, कॅनडा, संयुक्त संस्थानं म्हणजे अमेरिका, या देशामध्ये जे विद्यार्थी असतात त्यांना ऑनलाईन पद्धतीने त्यांना ट्यूटरिंग करणं, तर याला म्हणतात ई ट्यूटर. तर हे ई ट्यूटर म्हणून सुद्धा अनेक लोकांची नितांत आवश्यकता आहे. आणि जरूर आपण हे करिअर एक क्षेत्र हे आपण अवश्य निवडू शकता. वरिष्ठ महाविद्यालयात अगर विद्यापीठाच्या विभागांमध्ये शिक्षक होण्यासाठी म्हणजे प्राध्यापक होण्यासाठी जी मी आपल्याला अर्हता सांगितली त्या अर्हतेमध्ये आणखी एका बाबीचा उल्लेख करणं हे अनिवार्य आहे. वरिष्ठ महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये शिक्षक होण्यासाठी आपल्याला पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर्स पदवी ही किमान 55% गुणांनी उत्तीर्ण होणं ही एक अनिवार्य अट आहे. आणि त्याचप्रमाणे नेट किंवा सेट म्हणजे ह्यापैकी कोणत्या तरी परीक्षेत अर्हता प्राप्त होणं हे देखील अनिवार्य आहे. ही वरिष्ठ महाविद्यालय आणि विद्यापीठीय शिक्षकांसाठी असलेली आवश्यक अर्हता आहे. विविध स्तरावरील शिक्षणासाठी असणारी आवश्यक अर्हता याचा उल्लेख करताना मी प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी CTET किंवा महाराष्ट्र TET हे अनिवार्य असल्याचं नमूद केलं आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालय आणि विद्यापीठीय शिक्षकांसाठी नेट किंवा सेट अर्हता प्राप्त असणं हे देखील अनिवार्य आहे याचा उल्लेख केला. मग आता नेट आणि सेट म्हणजे नेमकं काय आहे याची थोडीशी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करू. नेट आणि सेट या दोन्हीही पात्रता परीक्षा आहेत. नेट ही केंद्रीय स्तरावर आयोजित केली जाणारी म्हणजे राष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाणारी परीक्षा आहे. आणि सेट ही राज्य पातळीवर आयोजित केली जाणारी पात्रता परीक्षा आहे. प्रचलित नियमानुसार नेट याला सध्या UGC नेट या नावाने ओळखलं जातं. आणि ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संस्थेमार्फत आयोजित करण्यात येते. त्याचप्रमाणे सेट ही जी परीक्षा आहे ही परीक्षा राज्य पातळीवर सध्या तरी महाराष्ट्र राज्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांना स्टेट एजन्सी म्हणून ही परीक्षा आयोजित करण्याची मान्यता महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे. ही परीक्षा ही राज्यस्तरावर संपन्न होते. आता या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याचा करिअरशी किंवा एम्प्लॉयमेंटशी काय संबंध आहे हे याची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू. जर एखादा विद्यार्थी नेट पास झाला किंवा नेट या परीक्षेमध्ये अर्हता प्राप्त झाला तर तो विद्यार्थी देशभरातील कोणत्याही महाविद्यालयात किंवा विद्यापीठाच्या विभागांमध्ये अध्यापन करण्यास तो एलिजिबल म्हणजे अर्हता प्राप्त असेल. आणि जो विद्यार्थी सेट पास असेल किंवा ज्या सेट परीक्षेत अर्हता त्यांनी मिळवली असेल असा विद्यार्थी त्या विशिष्ट राज्यामध्ये जी महाविद्यालय आहेत किंवा विद्यापीठाचे विभाग आहेत तेवढ्याच राज्यामध्ये त्याच राज्यामध्ये शिकवण्यास त्याचे अध्यापन करण्यास तो अर्हता प्राप्त असेल. या परीक्षांमधला एक जो समान दुवा आहे तो म्हणजे या दोन्ही परीक्षांत जर का आपण ॲपियर झालात, या परीक्षा दिल्यात तर या दोन्ही परीक्षांमध्ये 2 पेपर हे आपल्याला द्यावे लागतात.
त्यातला पहिला जो पेपर आहे तो विषय कोणताही असू दे, त्या कोणत्याही विषयात ज्यांनी पदव्युत्तर पदवी धारण केली त्या सर्वांना पेपर कॉमन आहे. आणि या पेपरद्वारे तुमचं अध्यापन आणि रिसर्च म्हणजे अध्यापन आणि संशोधन या दोन्ही क्षेत्रातल्या ज्ञानाचं मूल्यांकन ह्या पेपरद्वारे केलं जातं. आणि ह्या दोन्ही परीक्षांमधला जो दुसरा पेपर आहे तो तुमच्या पदव्युत्तर स्तरावरच्या विशिष्ट विषयाशी संबंधित असतो. त्या परीक्षेतलं त्या विषयातलं आपल्याला किती सखोल ज्ञान आहे याचं मूल्यांकन पेपर 2 द्वारे केलं जातं. अशा प्रकारे ही ह्या परीक्षेची संरचना केलेली आहे. ह्या परीक्षेकरता मग अर्ज कसा करावा? तर ह्या परीक्षेकरता आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. याकरता आपल्याला नॅशनल टेस्टिंग एजन्सी याच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजे वेबसाईटला ही कायम भेट द्यायला पाहिजे. आणि जर सेट परीक्षेकरता आपण ही परीक्षा देऊ इच्छित असाल तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन या प्रकारची माहिती आपण नक्की मिळवू शकाल. नेट आणि सेट ज्यावेळी तुम्ही त्या परीक्षा द्याल आणि उत्तीर्ण व्हाल, त्या अर्हता प्राप्त व्हाल, त्यानंतर तुम्ही वरिष्ठ महाविद्यालय किंवा विद्यापीठांचे विविध विभाग यामध्ये अध्यापन करण्यास आपण अर्हता प्राप्त व्हाल. ही यातली करिअरची मोठी संधी उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीतील अध्यापन आणि कोचिंग सेंटर्स याचा अध्यापन क्षेत्रावर कसा परिणाम झाला आहे याचं एक उदाहरण मी आपल्याला देतो. आपण मगाशीच पाहिलं की कोरोना महामारी आणि तदनंतर शिक्षणाचं स्वरूप हे मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे. आणि या कोरोना महामारीच्या काळामध्ये ऑनलाईन एज्युकेशनला ही मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली. आणि आता तर अनेक बड्या कंपन्या या क्षेत्रात ऑनलाईन एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये या उतरलेल्या आहेत. यातल्या काही कंपन्यांनी त्यांची जी सेंटर्स आहेत तर ती सेंटर्स त्यांनी भारतातल्या महत्त्वाच्या विविध शहरांमध्ये ती उभारलेली आहेत. आणि या बहुतांशी कंपन्या फक्त ऑनलाईन पद्धतीवरती भर न देता आता ते ब्लेंडेड टीचिंग किंवा ब्लेंडेड अध्यापन अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी अस्तित्वात आणलेली आहे. ब्लेंडेड लर्निंग म्हणजे काय? तर ब्लेंडेड टीचिंग किंवा लर्निंग असा आपण उल्लेख करू. तर ब्लेंडेड अध्यापन म्हणजे जे लेक्चर्स आहेत किंवा जी व्याख्यानं आहेत ती विद्यार्थ्याला तो कुठल्याही शहरात बसला असला तरी तिथं ती ऑनलाईन ऐकण्याची, ती बघण्याची ती त्याला संधी असते. आणि ही लेक्चर ऐकल्यानंतर जर एखाद्या विद्यार्थ्याला त्या लेक्चरच्या दरम्यान एखादी अडचण आली, त्याला काही डिफिकल्टी जाणवली, त्याला काही शंका असेल तर तो त्या कंपनीने विशिष्ट शहरात स्थापन केलेल्या त्यांच्या केंद्रावरती जाऊन त्याचं शंका निरसन आणि समस्या निराकरण हे करून घेऊ शकतो. मग आता या विद्यार्थ्यांचं शंका निरसन आणि समस्या निराकरण हे कोण करणार? तर या सर्व मोठ्या कंपन्या त्यांच्या विविध शहरातल्या मोठ्या सेंटर्समधून, त्यांच्या केंद्रांमधून काही शिक्षकांची नियुक्ती करतात की जे शिक्षक 1 to 1 म्हणजे त्याला आपण असं म्हणू की ते वैयक्तिकृत मार्गदर्शनाचा हा प्रकार आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे संवाद साधून त्यांचं शंका निरसन आणि समस्या निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. तर या सर्व शिक्षकांना म्हणजे जर तुम्ही BEd असाल तर निश्चितपणे अशा प्रकारे तुम्हाला या केंद्रांमधून शिक्षक म्हणून काम करण्यास नक्की संधी मिळेल. तसं कदाचित तुम्हाला प्राधान्यही मिळेल. तुम्हाला जर एक यशस्वी, परिणामकारक आणि आदर्श शिक्षक व्हायचं असेल तर तुमच्याकडे एक विशिष्ट कौशल्यांचा संच असणं हे आवश्यक आहे. आता या संचामध्ये मी पहिला उल्लेख निश्चितपणे करेल तो म्हणजे आशयावरील प्रभुत्व. म्हणजे तुम्ही पदवी स्तरावर किंवा पदव्युत्तर स्तरावर जो विषय शिकला आहात त्या विषयातलं सखोल ज्ञान असणं हे आपल्याला नितांत आवश्यक आहे. आणि ही शिक्षक होण्यासाठीचे हे पहिलं कौशल्य आहे. यानंतरचं कौशल्य म्हणजे तुमचं अध्यापन पद्धतींवर असलेलं प्रभुत्व म्हणजे मास्टरी ओव्हर द टीचिंग मेथॉडॉलॉजीज. या आता नवीन काळानुसार शिक्षण प्रक्रिया ही अध्ययन केंद्रीय प्रक्रिया असं समजलं जातं. आणि या संबंध प्रक्रियेमध्ये विद्यार्थी हा फोकसमध्ये म्हणजे हा मूलभूत स्थानी असतो. आणि या विद्यार्थ्याला सुयोग्य, पोषक अशा अध्यापन पद्धतींचा अवलंब शिक्षकाला वर्गामध्ये केला जातो. आणि म्हणूनच ज्या शिक्षकाचं आशयावर खूप मोठ्या प्रमाणात प्रभुत्व आहे त्या शिक्षकाला पार्टिसिपेटरी सहभागात्मक किंवा सहकार्यात्मक अशा अध्यापन पद्धतीचा वापर
त्या शिक्षकाला करण्याचं कौशल्य हे त्याच्याकडे असणं नितांत आवश्यक आहे. याच कौशल्यांच्या संचामधलं तिसरं कौशल्य ते म्हणजे परिणामकारक संप्रेषण कौशल्य. संप्रेषण म्हणजे संज्ञापन, म्हणजे एकमेकांशी संवाद साधण्याचं कौशल्य. आता हे संवाद साधण्याचं कौशल्य आपल्याला का पाहिजे? याचं कारण आहे, भावी काळामध्ये तुम्ही जर शिक्षक म्हणून कार्य करणार असाल, तर तुम्हाला शाळेमध्ये विविध वयोगटातल्या विद्यार्थ्यांशी उत्तम संवाद साधता आला पाहिजे. त्याचप्रमाणे त्या पालकांशी चांगल्या प्रकारे संवाद साधता आला पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचे वरिष्ठ, तुमचे कनिष्ठ आणि तुमचे इतर सहकारी यांच्याशी देखील परिणामकारकप्रमाणे संवाद साधता आला पाहिजे. याकरता संज्ञापन किंवा संप्रेषण कौशल्य खूप चांगल्या प्रमाणात असणं हे नितांत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे चौथ्या कौशल्याचा उल्लेख मला नक्की करावा लागेल, तो म्हणजे तंत्रज्ञाना आधारित अध्यापन कौशल्य. आता कोरोना महामारी आणि तदनंतर ऑनलाईन शिक्षणाच्या बोलबाल्यामुळे बहुतांशी शिक्षकांना आता तंत्रस्नेही असणं हे नितांत आवश्यक आहे. मग तंत्रस्नेही म्हणजे काय? वर्गामध्ये आपण पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन वापरलं म्हणजे तंत्रस्नेही शिक्षक झालो का? तर तसं नाही आहे. आताच्या 21व्या शतकातल्या शिक्षकाला या पॉवरपॉईंट सादरीकरण याच्या पुढे जाऊन जे विविध ऑनलाईन संसाधनं उपलब्ध आहेत त्यांचा वापर करून शिकवणं म्हणजे ज्ञाना आधारित अध्यापन करणं असा त्याचा अर्थ होऊ शकेल. आणि हे कौशल्य असणं शिक्षकाला नितांत आवश्यक आहे. यातलं शेवटच्या कौशल्याचा मी उल्लेख करीन, तो म्हणजे बालमानसशास्त्राचं ज्ञान. या मानसशास्त्राचं ज्ञान शिक्षकाला असणं नितांत आवश्यक आहे. याचं कारण आहे, कार्ल रॉजर्स नावाचे जे एक थोर शिक्षणतज्ज्ञ होऊन गेले, त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की शिक्षकांनी संप्रेरक म्हणून कार्य केलं पाहिजे. आणि मग शिक्षकांनी संप्रेरक म्हणून कार्य कसं करावं याच्याकरता त्यांनी जे 7 तत्त्व दिली आहेत, त्यातली एक तत्त्व असं आहे, ते म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या भावनिक सेटअपचा म्हणजे त्याच्या भावनिक पार्श्वभूमीचा हा स्वीकार केला पाहिजे. आणि अशा प्रकारे जर तुम्हाला व्यवस्थित शिक्षक म्हणून परिणामकारकपणे कार्य करायचं असेल, तर या कौशल्यांचा संच आपल्यापाशी असणं आवश्यक आहे. आणि हा कौशल्यांचा संच आपल्याकडे असेल तर आपण निश्चितपणे एक आदर्श शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतराल अशी माझी खात्री आहे. अध्यापन क्षेत्रात ज्या विद्यार्थ्यांना आपलं करिअर घडवायचं आहे, त्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या आव्हानांचा सामना हा करावा लागू शकतो. मग ते शैक्षणिक आव्हानं असतील, प्रशासकीय आव्हानं असतील किंवा आर्थिक आव्हानं असतील, अशा विविध आव्हानांचा सामना हा आपल्याला करावा लागेल. परंतु आत्ता या व्हिडिओमध्ये मात्र मी फक्त वर्गातील अध्यापन प्रक्रियेसंबंधी जी आव्हानं आहेत त्यांचाच विचार मी आत्ता करतोय. त्यातलं सगळ्यात पहिलं आव्हान आहे, तो म्हणजे सर्वसमावेशक वर्ग खोलीत अध्यापन करणे. आता ह्या 21व्या शतकात शासनाने इन्क्लुझिव्ह क्लासरूम म्हणजे सर्वसमावेशक शाळा अशा पद्धतीची संकल्पनेचा स्वीकार केला. मग एकाच वर्गखोलीमध्ये आपल्याला अतिहुशार म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी, ॲव्हरेज स्टुडंट म्हणजे सरासरी बुद्धिमत्ता असणारे विद्यार्थी आणि कमी बुद्धिमत्ता असणारे विद्यार्थी, अशा तिन्ही संवर्गातील विद्यार्थ्यांना एकाच वेळेला आपल्याला अध्यापन करण्याचं मोठं आव्हान हे आपल्यासमोर असणार आहे. आणि हे जर आपल्याला आव्हान पुरेपूरपणे पेलायचं असेल तर आपल्याला विशिष्ट कौशल्य असणं हे आवश्यक आहे. आता फक्त मी इंटेलिजन्स याचा उल्लेख करत नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त शाळेची वर्गखोली ही विविधता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे असं मी विधान करतो. म्हणजे स्कूल क्लासरूम इज नथिंग बट अ मिनिएचर रिप्रेझेंटेशन ऑफ द सोसायटी असं मी आपल्याला एक विधान करतो. आणि याद्वारे आपल्याला सांगू इच्छितो की जे लोकसंख्येचे विविध गट आहेत, या उपगटातलं प्रतिनिधित्व हे तुम्हाला वर्गखोलीमध्ये आढळून येईल. मग त्यामध्ये आर्थिक क्षेत्रातली विविधता आहे, सामाजिक विविधता आहे, भावनिक विविधता आहे. अशा अनेक प्रकारच्या विविधता असणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी अध्यापन करणं हे फार मोठं आव्हान हे आपल्यासमोर आहे. त्याचप्रमाणे आताच्या शाळेच्या व्यवस्थेमध्ये अनेक शालेय विषयांचा समावेश होतो.
शाळेत वर्षभर कोणते ना कोणते उपक्रम सुरू असतात आणि त्याचप्रमाणे म्हणजे वर्षभर कुठल्या ना कुठल्या परीक्षा असतात. तर या सर्वांचा समन्वय साधून दिलेल्या विशिष्ट मुदतीमध्ये आपला अभ्यासक्रम पूर्ण करणं हे देखील एक मोठं आव्हान आजच्या शिक्षकांसमोर आहे. आणि सर्वात शेवटी मी एका आव्हानाचा जरूर उल्लेख करीन. याचं कारण आहे, हे सर्वात महत्त्वाचं आव्हान हे आपल्याला असेल, ते म्हणजे आपल्या विद्यार्थ्याला म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्याला एक जबाबदार नागरिक म्हणून घडवणं हे एक फार मोठं आव्हान हे आपल्यासमोर शिक्षक म्हणून असेल. आणि हे आपलं आव्हान आपल्याला यशस्वीपणे पेलून भारताला महासत्ता म्हणून सिद्ध करायचे, अशा प्रकारचं एक आव्हान आपण जरूर पेला अशी विनंती मी आपल्याला करतो. मित्रो, मागील काही कालावधीमध्ये आपण अध्यापन क्षेत्रामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या करिअर संधी या उपलब्ध आहेत, त्यामध्ये आव्हानं कोणती आहेत याची माहिती घेतली. त्यामुळं शेवटी मी आपल्याला अशी विनंती करतो, असं आवाहन आपल्याला करतो, की या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. या संधीचा फायदा घ्या. अवश्य आपण अध्यापन क्षेत्रामध्ये या. अध्यापनाचं उत्कृष्ट कार्य करा आणि पुढच्या पिढ्या घडवण्याचं कार्य करून भारताला महासत्तेपर्यंत न्या, अशी एक शुभेच्छा मी आपल्या सर्वांना देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. गेल्या 10 वर्षातील बदल. शिक्षण हे गतिमान क्षेत्र आहे. शिक्षण क्षेत्रात गेल्या दशकभरात अनेक बदल झालेत. विशेषतः कोरोना महामारीनंतर शिक्षणाचा कल हा फेस टू फेस मोडऐवजी अंशतः ऑनलाईन आणि डिजिटल मोडकडे वळलाय. अध्यापन हा एक उदात्त आणि अत्यंत आदरणीय व्यवसाय आहे. गेल्या काही दशकात लोकसंख्या अनेक पटींनी वाढली आहे आणि मुलांच्या शिक्षणाविषयी पालकांच्या अपेक्षाही वाढल्यात. उपलब्ध पदवी अभ्यासक्रम. B.Ed आणि M.Ed हे 2 वर्षांचे अभ्यासक्रम आहेत. या पदव्यांसाठी विशिष्ट महाविद्यालये आहेत. B.Ed आणि M.Ed पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा असते. महाराष्ट्रात ही परीक्षा राज्य CET सेल मार्फत घेतली जाते. NEP अंतर्गत B.Ed हा आता 2 वर्षांचा अभ्यासक्रम राहणार नाही. त्याऐवजी हा इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम म्हणून ओळखला जाणारा 4 वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम असेल. विद्यापीठं BA सारखे एकात्मिक अभ्यासक्रम शिकवतील. B.Ed, BSc B.Ed किंवा B.Com B.Ed. B.Ed मध्ये 4 अभ्यासक्रमांचा समावेश आहे. क्षेत्र क्रमांक 1 कोअर कोर्सेस. B.Edच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे समान आहेत. क्षेत्र क्रमांक 2 वैकल्पिक अभ्यासक्रम. विद्यार्थी त्यांच्या पदवी स्तरावर त्यांच्या स्पेशलायझेशनच्या क्षेत्रानुसार अभ्यासक्रमांची निवड करतात. क्षेत्र क्रमांक 3 रचनावादी अध्यापन आणि शिक्षणासाठी सराव. इंटर्नशिप, सराव अध्यापन धडे आयोजित करणे यांचा समावेश यामध्ये होतो. क्षेत्र क्रमांक 4 व्यावसायिक क्षमता वाढवणे. करिअर. स्थानिक तसंच जागतिक स्तरावर शिक्षकांसाठी नोकरीच्या मुबलक आणि वैविध्यपूर्ण संधी उपलब्ध आहेत. प्राथमिक शिक्षकांनी 1ली ते 8वीच्या वर्गासाठी शिकवणं अपेक्षित आहे. यासाठी ते 12वी+ डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन इतकं शिक्षण घेतलेले असावेत. माध्यमिक शिक्षक. माध्यमिक शिक्षकांनी 9वी ते 10वीच्या वर्गासाठी शिकवणं अपेक्षित आहे. यासाठी ते विशिष्ट विषयातील पदवीधर किंवा बॅचलर इन एज्युकेशन असले पाहिजेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET किंवा STET उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. उच्च माध्यमिक शिक्षक शाळा किंवा महाविद्यालयात संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि शिक्षणातील पदवी असणं आवश्यक आहे. उच्च शिक्षणातील शिक्षक. महाविद्यालय किंवा विद्यापीठांमध्ये संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि शिक्षणाची पदवी असणं आवश्यक आहे. तसंच ते नेट सेट परीक्षेत उत्तीर्ण झालेले असावे. कृपया नोंद घ्यावी. वरील माहिती आजपर्यंतची आहे. तथापि जेव्हा NEP लागू होईल तेव्हा वरीलपैकी काही माहिती बदलणार आहे. असे बरेच उद्योग आहेत जे त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वेब आधारित शिक्षण देतात. कंटेंट क्रिएशन हा एक महत्त्वाचा पैलू आहे.
पात्र शिक्षक कंटेंट क्रिएटर, कंटेंट एडिटर किंवा सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट म्हणून काम करू शकतात. ते यूट्यूब किंवा ऑनलाईन व्हिडिओमध्ये कंटेंट क्रिएटर, कंटेंट एडिटर किंवा सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट म्हणूनही काम करू शकतात. एज्युकेशन कॉर्प्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय लष्करातील शिक्षक म्हणूनही काम करता येऊ शकतं. एमएडचे विद्यार्थी कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करण्यास पात्र आहेत. ते राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये शिक्षणाधिकारी म्हणून काम करू शकतात. विद्यापीठ स्तरावर अध्यापनाच्या पात्रतेविषयी अतिरिक्त माहिती मिळू शकते. नेटसेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कॉलेज किंवा विद्यापीठांमध्ये काम करता येतं. नेटमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्याही राष्ट्रीय स्तरावरील महाविद्यालयात शिकवता येतं, तर सेट त्या विशिष्ट राज्यस्तरीय महाविद्यालयात शिकवण्यास पात्र ठरते. नेट ऑनलाईन पद्धतीने तर सेट ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते. BEdच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ट्यूशन ही आणखी एक संधी आहे. विद्यार्थी परदेशात असले तरी ते विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवू शकतात. ते स्वतः किंवा शिक्षण क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या माध्यमातून काम करू शकतात. आवश्यक कौशल्य: विषय ज्ञान, शिक्षण पद्धती, कम्युनिकेशन स्किल्स, तंत्रज्ञानासह शिक्षण, बालमानसशास्त्राचा आढावा. आव्हानं: सर्वसमावेशक वर्गात अभ्यासक्रमाचे प्रभावी अध्यापन म्हणजेच सर्व बुद्धिमत्ता स्तरातील विद्यार्थी असताना प्रभावीपणे अध्यापन करणे हे एक आव्हान आहे.